कल्पना करा की लाट आहे ती समुद्राला विसरलेली आहे. आता त्या लाटेचं अस्तित्व काय आहे? क्षणामध्ये ती संपणारी आहे आणि म्हणून ती भयभीत असणारच, यात शंकाच नाही. कारण ती निर्माणच झाली मिटण्यासाठी आणि म्हणून तिचं स्वतंत्र अस्तित्व कधीही संपू शकतं आणि म्हणून लाट ही नेहमी भयभीत असते. परंतु ज्या लाटेला समुद्राचा विसर पडलेला नाही, अशी लाट जर समुद्रात आली तर त्या लाटेला ती मौज वाटते. कारण विशाल समुद्राचा आधार तिने पकडलेला आहे आणि आपला कधीच नाश होऊ शकत नाही, याची तिला जाणीव असते. आणि म्हणून ती लाट भाग्यवान आहे. त्या लाटेसाठी तर सगळा खेळ आहे, जिला समुद्राचा विसर पडलेला नसतो. पण ज्या लाटेला समुद्राचा विसर पडला, ती मात्र मी कधीही मिटू शकते म्हणून सदैव भयभीत असते. जीव संसारामध्ये तसाच आहे. ज्याला वाटतं की माझं अस्तित्व आहे, परंतु त्या परमेश्वराला विसरून माझं जे अस्तित्व आहे ते मिटणार आहे आणि त्याला धरून जे माझं अस्तित्व आहे ते कधीच न मिटणार आहे. आणि म्हणून त्याला सदैव प्रतिक्षण कायम धरून जो जीवन जगतो त्याला मिटण्याची भीतीच नाही. आणि जो त्याला विसरून जगतो त्याला मात्र मिटावंच लागेल. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा पत्ताही सांगता येणार नाही. अशा पद्धतीने त्याला संपावं लागेल. आणि म्हणून सगळं काही आपल्याजवळच आहे. आपल्याला मिटणारी लाट व्हायचं आहे का एक आनंदाने उल्हासाने सागराचं भान घेऊन सदैव सागराशी एकरूप असून निर्माण होणाऱ्या लाट व्हायचे, हे आपण ठरवायचं असतं.